Okay, shall we continue? Yes, sir. Yes, sir. ओके, स्ट्रेंथ वाढते, हळूहळू वाढत जाईल. बघूया, दुपारची वेळ आहे, थोडस जेवणानंतर एखाद्याला बरोबर नाही डुलकी येते लोक हळूहळू अटेंडन्सच्या असे ना. लेक्चर CS चं होतं ना आता. ठीक आहे. I think we have written why finding the theta is necessary. बरोबर लिहिलं नाही? Yes, sir. लिहून झालेलं आहे. ओके. So out of cylinder 1 and 2 or smaller and bigger cylinder, बघा स्मॉलर सिलेंडर मध्ये 3 फोर्सेस ऍक्ट होतात. कुठले कुठले? RC, RF and weight of the cylinder. Write down using Lami's theorem. For smaller cylinder. स्मॉलर सिलेंडर मध्ये लॅमिस थेरम यूज करतोय आपण. बघा कुठले कुठले फोर्सेस आहेत. फर्स्ट फोर्स इज RF. आता अँगल लिहून द्यायची गरज नाही ना, तुमचं तुम्हाला जजमेंट येऊ शकतंय. पहिला फोर्स कुठला आहे? RF. सेकंड फोर्स वेट ऑफ द सिलेंडर अँड थर्ड फोर्स इज RC. अँगल आहे 90, बरोबर आहे का? आणि त्याच्या शेजारचा अँगल आहे 34.62. राईट डाउन द फॉर्म्युला F1 अपॉन साइन अल्फा equal to F2 upon sin beta is equal to F3 upon sin gamma. F1 कशाला म्हणायचं? RC ला म्हणायचं. डावीकडनं सुरुवात करायची. Yes, sir. Okay, so tell me the ratios. RC upon Sin 90. RC upon sin 90. So you have to exclude the given force RC and find out the angle between other two forces. RC हा फोर्स सोडा, राहिलेल्या दोन फोर्स मधला अँगल घ्या. RC upon sin 90 is equal to, second force we will consider is 400 Newton. 400 घ्यायचं. RF घ्या, कुठलाही घ्या, काय फरक पडत नाही. RF घेऊ, ठीक आहे. सिक्वेन्स कुठलाही घ्या, अँगल फक्त बरोबर घ्यायला पाहिजे. RF divided by angle between other two forces. How much? Sin of 34 ना? Sin of 32.62. 34.62 ना? 34.62. 34.62 बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन झालं ना काल आपलं, त्याच्याविषयी डाउट्स नको. 34.62 is equal to third force is weight. How much? 400 divided by sin of 124.62. टोटल अँगल किती आहे? तर 90 डिग्री हा अँगल आहे, बरोबर आहे का? 90 प्लस 34.62 हा अँगल कुणामध्ये? RC आणि RF मध्ये. लेट मी रिपीट. The angle between RC and RF is the addition of two angles. The first angle is 90 degrees, other angle is 34.62. किती झालं सांगा? 134.62. ठीक आहे. तर the third ratio is known to us, 400 divided by sin of 124. Compare this ratio first with RC and then compare it with
RF हे comparison करा. You can directly come up with the answers. So the first answer you are going to get is RC. दुसऱ्यांदा ज्यावेळी तुम्ही रेशो कम्पेअर कराल त्यावेळी तुम्हाला मिळेल व्हॅल्यू ऑफ RF. $86.61 Newton. You are telling about which force? RC. RC. What is the value? 486.61. 486. 486.06 06. 0.06. हाँ. Okay. One answer is 486.6. One other answer is 486.06. 486.06. 486.06. 486.06. थोड़ा इरेज करतो व्यवस्थित लिहिलं गेलं नाही. RC is equal to 486.06. सर्व युनिट्स कुठले न्यूटन आहेत ना? Yes, sir. Okay. Then compare the given ratio 400 divided by sine of 124 याची व्हॅल्यू माहिती आहे with other and you will get the value of RF. 2.14. किती? 276.14. 276.14. Okay. Now can you observe one positive change? आपण काल काल का परवा मला आठवत नाही. ओके. आपण असं आपल्या मनाशी ठरवलं की कॅल्क्युलेशन करताना आपण कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करणार आहे. येस ऑर नो? येस सर. अँड इट इज गिव्हिंग अस द रिझल्ट्स. बघा आता आन्सर मधली युनिफॉर्मिटी वाढलेली आहे. डू यू ऑब्झर्व इट ऑर नॉट? Yes, sir. Yes, sir. So you must understand everything is possible. बरोबर आहे का? पण म्हणजे इफ यू बिलीव्ह इन द टीचिंग लर्निंग सिस्टीम, शिक्षक हे जसं शिकवण्यासाठी असतात, चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी असतात, तसं त्यांनी काही गोष्टी चुकत असल्या तर त्याच्याविषयी बोललं पाहिजे. डू यू अग्री ऑर नॉट? Yes, sir. Yes, sir. ओके, असू द्या, सोडून द्या. नेक्स्ट. So analysis of the smaller cylinder is over. Yes or no? Yes, sir. Yes, sir. It was first part of the problem. Second part, analysis of bigger sphere का cylinder काय फरक पडत नाही. Distances तेच राहतात. बरोबर का? Sphere आहे माझ्यामध्ये. Analysis of bigger sphere. इथं काय लिहावं लागेल सांगा? Summation fx is equal to 0. Condition of equilibrium. हा, इथं आपण लॅमिस थेरम वापरणार नाही, हे आपण लिहूया मुद्दामून. बरोबर आहे ना? म्हणजे रिव्हिजन करताना सोपं जाईल. प्रत्येक वेळी आपण युट्यूब ओपन करून बसणार नाही ना, बरोबर आहे की नाही? काही गोष्टी नोटबुक मध्ये पण पाहिजेत. बरं, युट्यूब वरती सगळे लेक्चर मग अपलोड केलेत बरं का मी. तर काय लिहायचं, काय लिहिलं होतं पूर्वी आपण? Condition of equilibrium. Using. जस्टिफाय कसं केलं होतं? 4 फोर्सेस ऍक्ट होतात असं लिहिलं होतं ना सुरुवातीला आपण. असंच लिहिलं होतं मागच्याला? Yes, sir. हाँ, okay. Write down analysis of bigger sphere. Write down. It is important to note that the bigger sphere is acted upon by four forces. कुठले कुठले 4 फोर्सेस आहेत बघा? RD आहे, RC आहे, RG and weight. हे 4 फोर्सेस आहेत. डू यू ऑब्झर्व दिस? Yes, sir. येस सर. ओके. आणि लॅमिस थेरम आपण कधी वापरतो सांगा? whenever there are 3 concurrent forces. 3 concurrent forces. त्यामुळे इथं लॅमिस थेरम वापरता येणार नाही. Hence
we should not use Lami's theorem. आणि आता लिहा using first condition of equilibrium. Using the first condition. तर समेशन एफ एक्स इक्वल टू 0 वापरू शकता, समेशन एफ वाय इक्वल टू 0 वापरू शकता. कोणती कंडिशन वापरायची पहिल्यांदा? Summation fx. FY सर समेशन बघा आता आरसी हा नोन आहे सध्या, बरोबर ना? त्यामुळे त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट मिळेल. आरडी हा अननोन आहे, त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट अननोन आहे आणि राहिलेले दोन तर व्हर्टिकल आहेत. समेशन एफ एक्सच वापरूया म्हणजे डायरेक्ट आरडी मिळून जाईल, बरोबर आहे का? Yes, sir. काय बोललो लक्षात आलं सर्वांच्या? Yes, sir. समेशन एफ एक्स इक्वल टू 0 ही जर कंडिशन वापरली तर 900 आणि आरजी हे दोन फोर्सेस कसे आहेत? व्हर्टिकल आहेत. येस ऑर नो? हा, मग 900 चा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट 0, आरजी चा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट पण 0 असेल. त्यामुळे आरसी चा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट इज इक्वल टू आरडी चा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. त्यापैकी आरसी आपल्याला माहिती आहे. अंडरस्टूड? Yes, sir. Okay, so write down summation fx equal to 0. आणि तुम्ही रॅन्डमली कुठली जरी कंडिशन वापरली तर काय होईल? जास्तीत जास्त दोन अननोन येतील एखाद्या इक्वेशन मध्ये. त्याला एखादा इक्वेशन नंबर देऊन परत प्रोसीड करा. काय फरक पडत नाही. समजा एखाद्या इक्वेशन मध्ये दोन अननोन आले, म्हणजे फॉर एक्झाम्पल आरजी प्लस आरडी इक्वल टू असं काहीतरी येईल, बरोबर आहे का? तर त्याला इक्वेशन नंबर देऊन परत आरडी मिळवा, आरडीची व्हॅल्यू वरच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. काय बोलतो लक्षात येते ना? Yes, sir. हा, समेशन एफ एक्स इक्वल टू 0. सांगा बरं हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट्स. त्यासाठी अँगल पाहिजेत ना तुम्हाला. अँगल मेड बाय आरडी विथ द हॉरिझॉन्टल 30. इफ दिस अँगल इज 60, बरोबर आहे का? आपण हा अँगल कॅल्क्युलेट केला होता, किती होता? 30 होता ना? Yes. Yes sir. नक्की ना? Yes, sir. ओके. हा परवा दिवशीपासून प्रॉब्लेम चालू आहे. आज माझ्या डोक्यात आलं, म्हणलं आज संपवायलाच पाहिजे हा. Summation fx equal to 0. First horizontal component of RD will be positive. बरोबर आहे? Yes, What will sir. be its value? RD into cos 30 30. minus RC into cos of 55 point किती आहे? 38 ना? Yes, sir. Equal to 0. बरोबर लिहिलं ना? RC into cos of 55. RC चा अँगल 55.38 आणि RD चा 30. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असल्यामुळे दोन्ही काय घेतले आपण? कॉस घेतले. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सबस्टिट्यूट RC ची एकच व्हॅल्यू करायची आपल्याला, विच इज नोन टू अस. RC ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ RD. डायरेक्टली सांगताय? $318.86. Okay, so one of the answers for RD is 318. Others, can you? 318.85. 318.8. 318.86. 85. ठीक है, राउंड अप करून 86 असा होगा कदाचित. न्यूटन. ओके, using
सेकंड कंडिशन पुढे जायचं ना आता केला म्हणा पुढे सर विचारता काय तुम्हाला जमायला लागले म्हणलं कशाला थांबायचं आता युजिंग द सेकंड कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम have you got the confidence regarding this variety Yes. confidence आला की या variety चा Yes, sir. okay thank you summation fy equal to 0 we'll again start with rd vertical component of rd will be rd into sin of 30 upward component बरोबर आहे का minus 900 because it is downward force plus rg because it is upward force and vertical component of rc will be negative बरोबर ना Positive. rc into sin of 55.38 equal to 0. Just check the components. rd into sin 30 vertical component in upward direction बरोबर आहे का rd sin 30 Yes, sir. minus 900 is downward force rg is upward force त्यामुळे plus rg आलं and rc sin 55 हा डाउनवर्ड असेल करेक्ट सो दिस इज समेशन fy राइट हँड साइड असेल इक्वल टू 0 आता ह्याच्यामध्ये अननोन काय आहे rd आता जस्ट मिळालाय सबस्टिट्यूट करता येईल 900 माहिती आहे rg फक्त याच्यामध्ये अननोन आहे करता तुमची तुम्ही कॅल्क्युलेशन एक स्टेप ऍड करू द्या करतो असू द्या rd 318.86 into sin 30 minus 900 plus rg minus rc ची व्हॅल्यू किती आहे 486.06 486.06 into sin of 55.38 equal to 0 1014. ह्याच्यामध्ये unknown 40.57. unknown राहिला just a minute the only unknown remains here is rg whose value is 10 1140. 1140.52. 56 okay Newton. So see here we have found out how many reactions rc मिळाला rf मिळाला rd मिळाला rg मिळाला I think we have found out all the reactions na Yes, sir. okay so Yes, what is sir. the last step now mention the answers सर्वचे सर्व उत्तर आन्सर म्हणून लिहा शेवटी लिहू शकता तुम्ही Yes, sir. Yes, sir. write down answers ज्या सिक्वेन्सने मिळाल त्या सिक्वेन्सने उत्तर लिहा rc equal to rf equal to rd equal to and rg equal to I must mention one thing after 2 months and 2 days 18 जानेवारी पासून 2 महिने आणि 2 दिवसानंतर this is the first lecture when I am happy with you people because it is probably the most complicated problem we have solved till now and still the number of correct answers is more खूप बरं वाटलं बाळांनो आणि यासाठीच आम्ही काम करत असतो थँक्स फॉर युअर इन्व्हॉल्वमेंट अँड कॉन्सन्ट्रेशन
एनी अनाउन्समेंट रिगार्डिंग सिलेबस एटसेट्रा कोणी काय सांगितलंय? Yes, sir. गडदे सरांनी गडदे सांगितलं. सरांनी सांगितले. सांगितलं ऑलरेडी. काय सांगितलं हो? 20% syllabus 20 ते 20%. 20% हा सिलेबस अजून कमी करण्याची नोटीस आली. आलेले अनाउन्स केलं ना सरांनी. ठीक आहे, ओके. टुडे आय थिंक दिस इज आवर लेक्चर नंबर 55 और 56. मला काय आठवत नाही. बरोबर का? अब तक 56. आणि आज थोडस बरं वाटलं एवढ्या दिवसानंतर. किती जरी कॉम्प्लिकेटेड असेल तर बरोबर उत्तर देणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. ओके, इट इज रिअली अ गुड साइन. इथून पुढे बघा आपल्याकडे साधारण 1 महिना आणि 1 आठवडा आहे, बरोबर ना? 1 महिना आणि 10 दिवस, साधारण 40 दिवस आहेत म्हणा. तर जी आता सध्या आपली कंडिशन आहे, ओके, इन टर्म्स ऑफ अंडरस्टँडिंग, इन्व्हॉल्वमेंट, कॅल्क्युलेशन्स बरोबर येणं असेल, रिझोल्युशन आहे, सर्वच्या सर्व गोष्टी ज्या मेकॅनिक्स मध्ये लागतात त्या गोष्टीमध्ये तुमचं परफेक्शन ऍट द मोमेंट आलेलं आहे असं दिसतंय. सो कीप इट अप फॉर नेक्स्ट 40 days अँड विल गेट रिझल्ट्स बेटर दॅन आवर एक्सपेक्टेशन. ओके, लिहून झाली सगळी उत्तरं? शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. ओके. Yes, sir. ओके, नाव ऍज पर माय स्टाईल ऑफ टीचिंग तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की ज्या अवघड गोष्टी आहेत त्या मी शक्यतो आधी घेतो, सोप्या गोष्टी नंतर घेतो. Write down the next variety, probably the last variety in Lamis theorem. इथून पुढे बघा सिलेंडर किंवा स्पियर मध्ये, ठीक आहे, चॅनल उभा घेतला, आडवा घेतला, तिरका घेतला, 30 अँगल घेतला, 45 घेतला, बरोबर का? मोठा स्पियर वरती, लहान स्पियर खाली, लहान स्पियर वरती, मोठा स्पियर खाली, बरोबर का? अशा खूप व्हरायटी आपल्याला घेता येतील, बरोबर आहे का? पण त्यांना ऍट ऍक्च्युअल व्हरायटी म्हणता येणार नाही, कारण तुम्हाला माहिती हे प्रॉब्लेम मोठे आहेत. एक प्रॉब्लेम म्हणलं तर कमीत कमी 1 तास, 1 clock hour तो खातो, बरोबर आहे का? त्यामुळे मला वाटतं की स्पियरचे प्रॉब्लेम जे आहेत याच्यामध्ये तुम्हाला जजमेंट आला आहे असं गृहीत धरून आपण एक टेम्पररी पॉज घेऊया स्पियरच्या प्रॉब्लेम मध्ये. चालतंय? Yes, sir. कारण उगीच ते स्पियरचेच आपण सोडवत बसलो जर परीक्षेमध्ये वेगळाच प्रॉब्लेम आला तर मग तसं व्हायला नको. आणि ठीक आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते. 55 लेक्चर मध्ये जर आपलं 1.5 चॅप्टर झालं असेल, 1.5 पावणे 2, तर आपण बरंच स्लो चाललोय. येस ऑर नो? Yes, sir. आणि शेवटी कसं असतं, मी तुम्हाला सांगितलं क्रिकेटच्या भाषेत, बरोबर आहे का? एकदा विकेट्स हातामध्ये भरपूर असतील तर शेवटच्या 4-5 ओव्हर मध्ये रन्स जास्त काढायचे असतात, बरोबर ना? Yes, sir. त्यामुळे आतापर्यंतची जी प्रोसेस होती ती विकेट टिकवायसाठी होती, बरोबर आहे ना? आता मात्र रन्स काढले पाहिजेत, नाहीतर 19व्या ओव्हर मध्ये पण विकेट टिकवतो म्हणल्यावर उपयोग नसतो, बरोबर ना? येस ऑर नो? Yes, sir. तर Yes, सर्व sir. बेसिक्स आपले स्ट्रॉंग होण्यासाठी आपण सफिशियंट टाइम दिलेला आहे. इथून पुढे आपण बऱ्यापैकी नॉर्मल स्पीडनं जाऊया. आता काय स्लो जायची गरज नाही, फास्ट पण जायचं नाही आपल्याला. इथून पुढे आपण नॉर्मल स्पीडनं जाऊया. ओके, राईट डाऊन द नेक्स्ट व्हरायटी, प्रॉब्लेम्स ऑन वेट्स अँड स्ट्रिंग. Problems on weights and string. Next line लिहा. In this type of problems, a certain number of weights are attached to a number of strings and different angles related to the strings are given. Different angles related to the strings are given. Full stop.
For solving such problems, we should first find angles related to all the forces. Angles related to all the forces. Full stop. Different forces acting on the string include different forces acting on the strings include given weights and tensile forces acting along the string. Tensile forces acting along the string. वाचा बरं हा पॅराग्राफ काय लिहिलंय. हे प्रॉब्लेमची व्हरायटी काय असते सांगा. एकदम सिंपल आहे. वाचलं? Yes, sir. ओके, नाव सी द डायग्राम. तर या व्हरायटी मध्ये काय काय दिलेलं असतं सांगा. नंबर ऑफ स्ट्रिंग्स दिलेले असतात, म्हणजे दोरा थोडक्यात. आता कंटिन्युअस एक स्ट्रिंग आहे, बरोबर आहे. ए टू डी हा कंटिन्युअस दोरा आहे आणि त्याला दोन वेट्स अटॅच केलेले आहेत. कुठले कुठले? 2500 न्यूटन इच असं वजन असलेले दोन वजन आपण त्या दोऱ्याला अटॅच केलेले आहेत, लटकवलेले आहेत. बरोबर आहे. कुठल्या कुठल्या पॉइंटला? ऍट पॉइंट बी अँड ऍट पॉइंट सी. बरोबर आहे. आता सपोर्ट जे आहेत ए अँड डी ते अनइक्वल हाईटला आहेत. बरोबर आहे ना. ए हा सपोर्ट वरती आहे, डी हा सपोर्ट खाली आहे. त्यामुळे काय होईल? तर इथे एक अँगल तयार झालाय, इथं दुसरा अँगल तयार झालाय. बरोबर आहे. आता आपण न्यूमरिकल पाहतो लॅमेज थेरमचे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे? तर 3 concurrent forces acting at one point. तर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर फॉर एक्झाम्पल पॉइंट बी आपण विचारात घेतला, तर बी ह्या पॉइंटला ऍक्ट होणारे फोर्सेस कुठले आहेत? फर्स्ट फोर्स इज वेट 2500 न्यूटन. दिस इज द फर्स्ट फोर्स ऍक्टिंग ऑन द स्ट्रिंग. दुसरा फोर्स कुठला ऍक्ट होतोय? तर टेन्साइल फोर्स इन द लेंथ ए बी, ज्याला टी ए बी म्हणू शकतो आपण. ठीक आहे. आणि तिसरा फोर्स कुठला आहे? टेन्साइल फोर्स ऍक्टिंग इन द स्ट्रिंग बीसी, ज्याला टी बीसी म्हणू शकतो. तर 3 concurrent फोर्सेस आहेत. बरोबर आहे. लॅमेज थेरमचे इसेन्शियल कंडिशन काय सांगा. आउट ऑफ 3 फोर्सेस अँड 3 अँगल्स Are concurrent to each other. हा कॉन्करंट असले पाहिजेत, सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये असले पाहिजे. गिवन Just two angles. एक्झॅक्टली One force. गिवन डेटामध्ये काय असलं पाहिजे सांगा. ऍटलिस्ट वन फोर्स One force आणि two angles. अँड ऍटलिस्ट 2 अँगल्स. बरोबर आहे. तर हे जर माहिती असेल तर पॉइंट बी ला आपण लॅमेज थेरम वापरू शकतो. मग एक वेट आपल्याला माहिती आहे 2500, बरोबर ना. Yes, sir. पण 2500 माहिती आहे म्हणल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करू शकता? टेन्शन इन द स्ट्रिंग ए बी काढू शकता का नाही? Yes, sir. आणि त्याच्यानंतर काय मिळेल तुम्हाला? टेन्शन इन द स्ट्रिंग बी सी. बरोबर आहे. रिपीट द सेम प्रोसेस ऍट पॉइंट सी. पुन्हा एकदा 3 फोर्सेस आहेत. फर्स्ट फोर्स इज ऍक्टिंग ऍट पॉइंट फर्स्ट फोर्स इज वेट अटॅच्ड ऍट पॉइंट सी. एक फोर्स माहिती आहे. दुसरा फोर्स कुठला आहे? टेन्साइल फोर्स अलॉंग द स्ट्रिंग सी डी.
TCD हा अननोन आहे आणि इथला जो TBC आहे हा तिसरा फोर्स आहे. पुन्हा एकदा लॅमिस थेरम वापरा. यू विल गेट द अननोन टेन्शन्स. हॅव यू अंडरस्टूड द व्हरायटी? Yes, sir. ओके. तर Yes, sir. तुमच्या लक्षात आलं असेल आतापर्यंत जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्याच्यापेक्षा ही सोपी व्हरायटी आहे. त्यामुळे आपण इंटेन्शनली आपण काय केलं, ही व्हरायटी लॅमिस थेरमच्या शेवटी घेत आहोत. सो दॅट विल एंड ऑन अ गुड नोट. बरोबर आहे की नाही? शेवट चांगला असला पाहिजे. येस ऑर नो? Yes, sir. So write down the statement, draw the given diagram. सिलेंडरनं शेवट केल्यावर नाराजी झाली असते की नाही? क्रिकेट मॅच मध्ये माहितीये बरोबर का, 50 ओव्हर मध्ये 150 रन जरी निघाले तरी सुद्धा शेवटच्या बॉलवर जर सिक्सर मारला तर आनंद वाटतो आपल्याला. बरोबर ना? तसं आहे ते. तर cylinder spheres variety, they are complicated, but you have proved that with practice and concentration we can solve any variety. Yes or no? Yes, sir. And only one simple task for you. आता टेन्साईल फोर्सेस कुठं कुठं आहेत तुम्हाला माहितीये? सर्वच्या सर्व अँगल पहिल्यांदा कॅल्क्युलेट करा. I'll give you 3-4 minutes. मला वाटत नाही आता याच्यामध्ये काय एक्सप्लेन करायसारखं आहे. स्ट्रेंथ अटेंडन्स 53 आहे. इट शुड इन्क्रीज. साधारण 63 अटेंडन्स असायला पाहिजे ना. ओके, मीनवाइल मी अटेंडन्स घेतो. बारस्कर जॉईन झालेले आहेत. ठीक आहे. युट्यूब वरती सर्व लेक्चर आहेत बाळा, या 4-5 दिवसातले. ते तुम्ही बघून घ्या. काय डाऊट असेल तर विचारा मला. ओके सर. यू विल ऑलवेज मिस गुड पीपल. बरोबर आहे. त्यामुळे मला रोज अटेंडन्स घेताना मला जाणवायचं बाबा ठराविक लोक नेहमी असतात तर दिसत नाहीत लेक्चरला. रोल नंबर 18 to 34. हॅलो. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हा, तर
जे काही ईबीसी किंवा स्कॉलरशिपचे फॉर्म्स आहेत ते सर्वांचे भरून कम्प्लीट असतील आहे हो, कारण बरेच दिवस आपण ते चर्चा करत होतो. येस सर. सर्वांची कम्प्लीट आहेत? यस सर. कारण माझ्याकडे तर काय तसा Yes, रिपोर्ट sir. नाहीये कुणाचं इनकम्प्लीट आहे असं काय नाहीये, तर तो महत्वाचा पार्ट आहे. फक्त काय करा, फ्रिक्वेंटली लॉग इन करत राहा किंवा SMS येत राहतो. म्हणजे ही प्रोसिजर परवा मी कुणाला तरी सांगितलं ते गवळीनं सांगितलं ते होते. तर जे काय तुम्ही फॉर्म वगैरे भरलेले आहेत ठीक आहे, त्याची स्क्रुटिनी होत असते आपल्या ऑफिस लेवलला. ऑफिसमध्ये कोकणे सर म्हणून संबंधित टेबलचे आहेत, तर ते फॉर्म जो भरलेला आहे त्याच्यामध्ये समाज कल्याणला फॉरवर्ड करण्यापूर्वी जर काय त्यांना करेक्शन करावे असं वाटलं तर ते स्क्रुटिनी करतात आणि सध्या जो भरलेला फॉर्म असतो आपण तो ते टेम्पररी आपल्याला सेंड बॅक करतात. बरोबर ना गवळी? हो सर. हा, आणि त्यांना जे काही कमतरता वाटते आपण भरलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये ते त्यांनी क्वेरी रेज करून त्यांनी ते डिटेल टाईप केलेले असतात. बरोबर आहे का? हॅलो गवळी साहेब. हा सर. सांगा घेऊ मार्गदर्शन करायचं सगळ्यांना, तास करताय. नाही. बरोबर आहे. मग त्यांनी जे काही इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे त्याच्याशी संबंधित जे काय मायनर करेक्शन असते ते करेक्शन करून पुन्हा एकदा अप्लाय करावं लागतं. बरोबर ना? हो हो. हा, तर ती सध्या प्रोसेस चालू आहे. त्यामुळे जे SMS तुमच्या इनबॉक्स मध्ये येतात, कोणता इनबॉक्स? जो नंबर तुम्ही स्कॉलरशिप ईबीसीचा फॉर्म भरताना दिलेला आहे, आणि हे मेसेजेस कंपल्सरी SMS नेच येतात. व्हॉट्सअपला, ईमेलला, फेसबुकला येत नाहीत. त्यामुळे SMS बघायची सवय ठेवा. नॉर्मली आपण SMS कमी पाहतो. बरोबर आहे का? तर मेल पिन येऊन जातो. मेलला पण येतात ना करेक्शन? हो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर हे काम टॉप प्रायोरिटीने करा. आज मला वाटतं 31 तारीख आहे. बरोबर आहे का? नाही, मार्च मध्ये जनरली ही प्रोसेस कम्प्लीट करून घेतात. त्यामुळे फ्रिक्वेंट लॉग इन ठेवा आपल्या महाडीबीटी अकाउंटला. काय क्वेरीज आहेत, काय काय करेक्शन आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवा, कारण ते पण एक महत्वाचं काम आहे. सर अप्रूव्ड बाय डेस्कॉन इन्स्टिट्यूट लेवल म्हणून आलं सर. हा ठीक आहे. याचा अर्थ तुम्ही जे फिलअप केलेली इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या कॉलेज लेवलला कोकणे सर म्हणून आहेत, त्यांनी ते सर्व चेक केलेलं आहे आणि त्यांनी ते समाज कल्याणकडे फॉरवर्ड केलेलं आहे, असं त्याचा अर्थ होतो. आणि सर नंतर ते लॉग इन चेक करा म्हणायले. हा तेच की, लॉग इन चेक केल्यानंतर काय असतं, जे काही क्वेरी इन केस जर असेल तर त्यांनी रेज केलेले असते. याच्या पूर्व ज्या क्वेरीज येतात त्या मी तुम्हाला सांगतो. किती वेळ राहिल्यावर? 9-10 मिनिट आहेत. ठीक आहे, एखाद दुसरा मिनिट आपण एक्सटेंड करूया. याच्या पुढची स्टेप काय असते बघा. या स्टेजला तर काय काय होऊ शकतं, तर जे काय तुम्ही इन्फॉर्मेशन फिलअप केली आहे ते बरोबर आहे किंवा नाही हे व्हेरीफाय केलं जातं. बरोबर असेल तर पुढे पाठवलं जाते समाज कल्याणला, आणि जर काही क्वेरीज असतील तर कॉलेज लेवललाच कोकणे सर तुम्हाला सांगतात की ह्या गोष्टीमध्ये करेक्शन करायची गरज आहे. ठीक आहे, अशा सगळ्यांचे फॉर्म स्क्रुटिनाइज होऊन करेक्शन करून पुढे जातील समाज कल्याणला. नंतर समाज कल्याण नॉर्मली क्वेरी जे काढतं, ठीक आहे, इन जनरल, तर आधार नंबर आणि बँक खातं स्टुडंटच्या नावचं असलेलं हे लिंक आहे किंवा नाही हे समाज कल्याणची एक कॉमन क्वेरी आहे. ठीक आहे, त्यामुळं आता सध्या तरी जरी कोरोना वगैरे ही सिच्युएशन वाढत असली तर सध्या तर सगळं व्यवहार चालू आहेत. बरोबर आहे का? त्यामुळं तुम्ही सर्वांनी काय करायचं, IAC संपलेली आहे. बरोबर आहे का? आणि दुपारी 4:15 नंतर वेळ आपल्याला असतो, सकाळी पण वेळ असतो. तर जे बँक खातं आपलं आहे त्याला आधार जर लिंक नसेल, सध्या अप्लाय करताना चालतं आधार आणि बँक खातं लिंक नसेल तर, पण ज्यावेळी गव्हर्नमेंट पैसे पाठवतं त्यावेळी मात्र आधार आणि बँक खातं लिंक होणं कंपल्सरी आहे. आर यू लिसनिंग? येस. त्यामुळे ते काम जर पेंडिंग असेल तर टॉप प्रायोरिटीनं करून घ्या, म्हणजे पुढे येणाऱ्या क्वेरीज थांबतील. मला वाटतं जे टेन्शन, जे काय म्हणतात क्युरिओसिटी एक महिनाभरापूर्वी होती त्याच्याविषयी ती आता राहिलेली नाही. बरोबर आहे ना? कारण आता आपल्याला एक्सपोजर माहिती मिळालेली आहे त्याची. येस ऑर नो? येस. रोल नंबर 33 आहेत का? हो सर. हा, खूप टेन्शन घेतलं होतं. आता एकदा भरल्यानंतर अप्रूव्ड बाय डेस्क ऑफिसर, बरं वाटलं ना? हो सर. तर असं असतं, कुठलीही गोष्ट पहिला एक्सपिरियन्स जो असतो त्यावेळी थोडस अप्रिहेन्शन भीती असते, पण घाबरून जायचं नसतं.
Okay, shall we continue? Yes. Yes, sir. चला. Now you are knowing about all the forces. कोणकोणते forces आहेत सांगा. Tensile force AB, Tensile force AB, tensile force BC, TAB, tensile force along BC, B to C ऍक्ट होणार एक फोर्स आहे, C to B ऍक्ट होणार पण एक फोर्स आहे. या प्रॉब्लेम मध्ये एक गोष्ट होऊ शकते, हॅव यू नोटेड? तर इथे येणारे अँगल जे आहे ते 180 पेक्षा जास्त पण येऊ शकतात. हॅव यू अँटिसिपेटेड इट? yes, sir. हा, तर त्या केस मध्ये एकदा कॅल्क्युलेटर वरती चेक करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल साइन 210 आणि साइन 150 चेक करा बरोबर व्हॅल्यूज मध्ये काय फरक येतो. कॅल्क्युलेटर आहे ना सर्वांकडे? Yes, sir. Minus plus येते, sir. साइन 210 आणि साइन 150 काय ऑब्झर्व केलं? Value same आहे. Sin to मॅग्निट्यूड सेम आहे, साइन वेगवेगळे येतात. Sin. बरोबर आहे का? yes, sir. याचा अर्थ काय लक्षात आलं हो? तर साइन थीटा आणि साइन 360 मायनस थीटा काय बोलतो लक्षात घ्या. साइन थीटा आणि साइन 360 मायनस थीटा यांचं मॅग्निट्यूड हे सेम असतं. हॅव यू नोटेड दिस थिंग? असतं. ठीक आहे. त्यामुळे जर एखाद्या केसमध्ये साइन रेशो निगेटिव्ह येऊन आपण कॅल्क्युलेट केलेलं फोर्सची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली, याचा अर्थ काय होणार आहे? Angle 360 minus. आपण ऍझ्युम केलेली जी फोर्सची डायरेक्शन आहे तशी ऍक्च्युअल डायरेक्शन नाही, एवढाच अर्थ होतो. लक्षात आलंय? Yes, sir. Yes, sir. सकाळी कोणीतरी हा क्वेश्चन विचारला होता, पण त्यावेळी हे पिक्चर आपल्या समोर नव्हतं. आता काय बोलतो लक्षात येते ना? Yes, sir. त्यामुळे फोर्सेसच्या कॅल्क्युलेशन मध्ये समजा एखादा अँगल कुणीतरी 210 घेतला, कुणीतरी 150 घेतला आणि 360 मधनं वजा केल्यानंतर अँगल बाहेरचा घ्यायचा का आतला घ्यायचा हे कन्फ्युजन होऊ शकतं का नाही? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. तर जरी तुम्ही 210 अँगल घ्या किंवा 150 घ्या, अँगल घेताना जरी थोडं बहुत कन्फ्युजन झालं तर शेवटी जे काय साइन येतं त्याचं प्लस मायनस हा विषय सोडून द्या, पण मॅग्निट्यूड जे आहे साइन रेशोचं ते सेम राहतं. हे व्हेरीफाय केलं सर्वांनी? Yes, sir. ओके. Yes. आणि जो काय त्या फोर्सला येणारं उत्तर आहे त्याचं साइन निगेटिव्ह जर चुकून आलं तर तो तुम्हाला एवढंच सांगणार आहे की जे तुम्ही ऍझ्युम केलेलं डायरेक्शन आहे त्याच्यापेक्षा ऍक्च्युअल डायरेक्शन वेगळे आहे. अंडरस्टूड? Yes, sir. Sir. ओके. चला आता मी जिथं जिथं तुम्हाला अँगल विचारतोय तो अँगल तुम्ही सांगा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस अँगल? 30. 30 degree. इट शुड बी 30 डिग्रीज. करेक्ट. त्याच्यानंतर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस अँगल? 60 degree. इट शुड बी 60. 60. कारण टोटल अँगल 180 बरोबर आहे का? त्यातनं 120 वजा करा डॉटेड लाईन पासूनचा, म्हणजे इथला अँगल किती झाला? 60 बरोबर आहे का? Yes, sir. ओके. 150. व्हॉट अबाउट दिस अँगल? 150. इट शुड बी 150. कारण पुन्हा एकदा 180 घ्या अलॉंग द डॉटेड लाईन, व्हर्टिकल लाईनच्या अलॉंग. 180 मधनं 30 वजा केला, किती राहिला? 150. करेक्ट. 150. नेक्स्ट. आता इथं पण सेम प्रोसेस यूज करूया. इथून एक व्हर्टिकल लाईन एक्सटेंड केली असं गृहीत धरा. 60 degree. 60 degree. 60 डिग्रीज. कशामुळे? अल्टरनेट अँगल्स. Alternate angle. If this angle is 60, the neighboring angle should be 120. 120. 120. Correct. हा किती असेल? 120. 120 येणार का? कसं बरं? Sir, alternate angle. ओके, तो 120 आहे. ठीक आहे. इथला अँगल जर 120 असेल तर त्याचा अल्टरनेट हा 120 आहे. बरोबर आहे? आणि हे दोन जर अँगल 120 असतील, हा वरचा अँगल सुद्धा किती असेल? 60 degree. टोटल अँगल 120.
हा संपूर्ण 120 असेल. ठीक आहे. लॅमिस थेरम यूज करताय येस सर. आणि सर्व टेन्साईल फोर्सेस फाइंड आउट करा. आता मला वाटत नाही काय जास्त डिस्कस करायची गरज आहे. अँगल्स एकदा क्रॉस चेक करा. बरोबर सांगितले तुम्ही सर्वांनी. व्हेरी गुड. विल डू वन थिंग. लेक्चर संपत आलंय. जे आन्सर्स जे माझ्याकडे आहेत ते मी तुम्हाला शो करतो. तुम्ही स्नॅपशॉट घेताय का क्रॉस चेक करण्यासाठी? Yes, sir. सर Yes, sir. थोडस झूम करा फुल स्क्रीन होईपर्यंत आणि मग स्नॅपशॉट घ्या. उजव्या कोपऱ्यामध्ये अकॅडमी असं काहीतरी लिहिलं दिसतंय का? येस सर. याचा अर्थ हा प्रॉब्लेम नेटवरून उचललेला आहे. बरोबर ना? दॅट इज द बेनिफिट ऑफ ऑनलाईन एज्युकेशन. डझंट मॅटर. पण सोपं आहे. कुठल्या तरी व्हॅल्यूज आपल्याला पाहिजे होत्या गडबडीत. ते नॉर्मली जे प्रॉब्लेम मी ड्रॉ करतो ते नव्हते माझ्याकडे. झालं कॅल्क्युलेशन पूर्ण? येस सर. ओके. मॅच होत आहेत ना? हा सर. ठीक आहे हरकत नाही. ठीक आहे. उद्या आपलं जे लेक्चर आहे मेकॅनिक्सचं, माझ्यामध्ये टाइम टेबल मध्ये सेकंड लेक्चर आहे, तर ते असेल कम्युनिकेशन स्किल्स. उद्याचं लेक्चर मी आज घेतलंय ऍडव्हान्स मध्ये. ठीक आहे. Okay, sir. Yes, So sir. tomorrow second lecture will be of communication skills instead of engineering mechanics. लॅमिस थेरमचं बऱ्यापैकी आपण सर्व व्हरायटी कव्हर केल्या आहेत. On Tuesday we'll continue with the last part of this chapter, that is friction. Okay. Shall we stop here? Yes, sir. Okay. Thank you very much. We'll end here.